नमस्कार मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत येणारा कोर्स जो आहे क्राफ्ट्समॅनशिप कोर्स इन फूड प्रोडक्शन या कोर्सबद्दल डिटेल्ड माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचे जॉब रोल्स काय काय आहेत, याच्यासाठी भविष्यातील संधी काय, याचा सिलेबस काय, याचं ड्युरेशन काय, सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, हा कोर्स काय आहे आणि कशा अंतर्गत हा कोर्स येतो? तर ॲज आय सेड बिफोर की हा हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत कोर्स येतो आणि हा सर्व काही किचनमध्ये म्हणजे जे शेफ्स असतात त्या रिलेटेड हा कोर्स आहे. कारण हा हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत कोर्स येतो. याच्यामध्ये जे मेंटेनन्स असेल, कुकिंग असेल, म्हणजे इक्विपमेंटचं मेंटेनन्स आलं, त्याचबरोबर कुकिंग असेल, 5 स्टार हॉटेलमध्ये जे शेफ्स असतात, जे मेंटेनन्स वर्कर्स असतात, अशा जॉब्स तुम्हाला मिळू शकतात. पण असं समजू नका की हे कोणतंही नॉर्मल जॉब आहे. 5 स्टार हॉटेल्स ॲज वेल ॲज तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा याच्यामध्ये खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्या आपण पुढे पाहूया. पण जर तुमची 10वी पास आउट झालेली असेल तर तुम्ही हे डिप्लोमा जे आहे ते घेऊ शकता. याच्यासाठी कोणतंही जे मार्क्स आहेत किंवा एवढेच मार्क असले पाहिजे, तेवढंच पर्सेंटेज असलं पाहिजे असं कोणतंही क्रायटेरिया नाहीये. फक्त 10th पास असणे गरजेचे आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन असेल की शैक्षणिक पात्रता काय, आमचे मार्क्सचं काय, किंवा सायन्समध्ये मॅथ्समध्ये काही मार्क्स असणे खूप जास्त गरजेचे आहे का? आपण याच्या आधी ITIचे कोर्स पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 55% मार्क्स हा क्रायटेरिया असतो. काय काय कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम असते, पण याच्यामध्ये असं काहीही नाही मित्रांनो. आता बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना हा प्रश्न असेल की मग पुढे आम्ही कसं प्रोसेस करायचं किंवा ह्याचं ॲडमिशन प्रोसेसचं काय, ते आपण फर्दर पुढे पाहूया. सर्वप्रथम एवढं क्लिअर करा की ह्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी कोणत्याही मार्क्स जास्त असावे किंवा कमी असावे असं गरजेचं नाही. फक्त तुम्ही 10वी पास असले पाहिजेत, सर्व विषय तुमचे क्लिअर असले पाहिजेत, हेच याचा क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये मिनिमम मार्क्स नाहीत किंवा मॅक्झिमम मार्क्स नाहीत किंवा कोणतंही असं रिझर्वेशनचा संबंधच येत नाही की तुम्हाला असे मार्क्स असले पाहिजेत. त्याच्यामुळे 10वी पास आउट विद्यार्थी यासाठी इझिली ॲडमिशन घेऊ शकतात. मित्रांनो, याची ॲडमिशन प्रोसेस पाहूया, पण बिफोर दॅट तुम्हाला मी याचे कॉलेजेस बद्दल सांगू इच्छितो. LPU असेल किंवा ह्याच्याबद्दल जे SPG जे युनिव्हर्सिटी आहेत, बऱ्याच युनिव्हर्सिटी हा कोर्स जे आहे त्या ऑफर करतात. आता प्रत्येक युनिव्हर्सिटीचं जर नाव सांगायचं म्हटलं तर हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल. यासाठी ज्या ज्या युनिव्हर्सिटी हा कोर्स ऑफर करतात त्याचं जे नाव आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही रीड करू शकता किंवा डायरेक्टली आमच्याशी जे आहे ते इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. लिंक त्याचीही डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर हे जे कोर्स आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर जास्त जे आहे ते ऑफर केला जातो. महाराष्ट्रामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, पण हा क्राफ्ट्समॅनशिपचा जो कोर्स आहे तो काहीच कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. ॲडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तर हे ॲडमिशन प्रोसेस आहे ते पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता, जे फॉर्म आहे तो भरू शकता आणि दॅट्स इट. तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे ते व्हेरीफाय करून तुम्ही फी भरू शकता. याच्यासाठी कोणती एंट्रन्स एक्झाम घेतली जात नाही, याच्यामध्ये डायरेक्टली ॲडमिशन घेतलं जातं. काही ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम भेटू शकते, पण त्यासाठी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तर आता पाहूया की या कोर्सचा कालावधी काय आहे. तर या कोर्सचा कालावधी आहे 18 महिन्यांचा आणि हा एक सर्टिफिकेशन लेवलचा कोर्स आहे. त्याचबरोबर 18 महिन्यांमध्ये तुमचे खूप सारे विषय याच्यामध्ये शिकवले जातात, पण मेनली तुमचं फोकस असतं हायजीन, त्याचबरोबर जे इक्विपमेंट मेंटेनन्स असेल, कुकिंग असेल, फूडचं जे टेक्स्चर असेल, बघा याच्यामध्ये फूडच्या टेक्स्चरवर सुद्धा फोकस केलं जातं. तर ह्या गोष्टींवर तुम्हाला 18 महिन्यांमध्ये शिकवलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स पास आउट होता त्याच्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज याच्यामध्ये 3.5 लाख पर ॲनम मिळू शकतं इझिली आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स. तर मित्रांनो, ॲज आय सेड बिफोर, 18 महिन्यांचा कोर्स आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेतात या 18 महिन्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर फोकस केला जातो, मेनली याच्यामध्ये कोणता सिलेबस आहे त्याबद्दल आपण पाहूया. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ओव्हरव्ह्यू ऑफ केटरिंग इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये मेथड्स ऑफ कुकिंगच्या स्पेशल ॲप्लिकेशन्स टू सिरियल्स, त्याचबरोबर किचन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, त्याचबरोबर रिहीटिंग ऑफ फूड, एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ कुकिंग, क्लासिफिकेशन ऑफ रॉ मटेरियल्स, प्रिपरेशन ऑफ इन्ग्रेडियंट्स, मेथड ऑफ मिक्सिंग फूड, अशा खूप विषयांचा ह्या 18 महिन्यांमध्ये जो आहे तो अभ्यास करून घेतला जातो. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट करतात तुम्हाला डायरेक्टली याचं सर्टिफिकेट जे आहे ते इझिली मिळून जातं.
तर हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय हे आपण पाहूया. तर बघा, हा सर्टिफिकेशन लेवलचा कोर्स आहे. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही डिप्लोमा कोर्स सुद्धा करू शकता, जो हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गतच येतो. त्याचबरोबर तुम्ही फर्दर तुमच्या स्टडीज कंप्लीट करू शकता. आणि मेनली याच्यामध्ये जर पाहिलं, मी माझ्या आजूबाजूलाही खूप पाहिलेलं आहे, माझ्या मित्रांपैकी खूप जणांनी याच्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जे कोर्स आहे तो कंप्लीट केलेला आणि आज ते विदेशामध्ये जॉब करत आहेत. तर तुम्हाला खूप साऱ्या संधी ज्या आहेत त्या विदेशामध्ये सुद्धा भेटतात. याच्यामध्ये मेनली जे आहे ते कुकिंग, हायजीन, त्याचबरोबर जे मेंटेनन्स आहे, त्याचबरोबर फूडचा कलर, त्याचं टेक्स्चर, ह्या गोष्टींवर फोकस केला जातो. आणि ह्या मेन गोष्टीवर फोकस करणे म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब याच्या बरोबर आहे. तर तुम्ही जर तुमची इच्छा असेल 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब करण्याची किंवा कुकिंगमध्ये आवड असेल तर तुम्ही नक्की ह्या कोर्सबद्दल विचार केला पाहिजे. तर आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स सुरू करायचा असेल, तर तुमची 10वी पास आउट झालेली असेल तर क्राफ्ट्समॅनशिप हा कोर्स तुम्ही सुरुवातीपासून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही डिप्लोमा कंप्लीट करू शकता. जर तुमची आवड हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आहे, जर तुम्हाला कुकिंग आवडते, जर तुम्ही सध्या कुकिंग करत असाल, तुम्हाला जर फूड बनवणे, त्याचं टेक्स्चर, त्याचं मेंटेनन्स, हायजीन या गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही नक्की या कोर्सला कन्सिडर केलं पाहिजे. पुणे, मुंबई अशा शहरांच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. अदर स्टेट जसे बँगलोर, हैदराबाद अशा खूप साऱ्या टेक सिटीज आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. ॲज वेल ॲज तुम्हाला जर विदेशात जायचं असेल, तिथेही काम करायची इच्छा असेल, तिथेही जॉब मिळवायचा असेल तर तुम्ही नक्की ह्या कोर्सपासून कन्सिडर केलं पाहिजे. या रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामचा ID जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. कोणतेही प्रश्न असतील या कोर्स रिगार्डिंग किंवा याच्या व्यतिरिक्त किंवा फर्दर स्टडीजबद्दल तर तुम्ही आमच्याशी डिस्कस करू शकता. याचं विस्तृत आर्टिकल जर वाचायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.